नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहतात माझं चॅनल ग्राफिक्स 10 मराठी. तर आज मी आपल्याला सांगणार आहे की स्मार्ट ऑब्जेक्ट्स कसे यूज करू शकतात. ॲक्च्युली स्मार्ट ऑब्जेक्ट्स म्हणजे काय असतं नेमकं फोटोशॉपमध्ये आणि त्याचा यूज आपण कसा करू शकतो. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा कॅन्सल करतो. याच्यामध्ये मी एक इमेज इथे घेतलेली आहे. ती इमेज मी दुसऱ्या इमेजमध्ये इथे ड्रॅग करतो. आता ही इमेज ड्रॅग केल्यानंतर हे आपण म्हणू शकतो की ओरिजिनल साईज आहे. ड्रॅग केल्यानंतर जर याला मी आता ह्या नॉर्मल लेअर आहे, जर याला रिसाईज केलं म्हणजे साईज याची कमी केली, एकदम डिक्रीज केली, एकदम लहान करतो मी, एंटर प्रेस करतो आणि त्याच्यानंतर जर परत याला मी मोठी केली, साईज जर याची वाढवली, तर आपण बघू शकता की ही इमेज ब्लर झालेली आहे, पिक्सेलेट झालेली आहे. अजून एकदा दाखवतो, अजून थोडीशी लहान करतो, आता वाढवू. आपण बघू शकता अगदीच पिक्सेलेट झालेली आहे किंवा ब्लर दिसत आहे, म्हणजे क्वालिटी याची कमी झालेली आहे, रिड्यूस झालेली आहे. मग हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, स्मार्ट ऑब्जेक्टचा यूज करू शकतो. तर याला मी परत एकदा डिलीट करतो आणि ही इमेज परत एकदा मी इथे ड्रॅग करतो. आता ही ओरिजिनल इमेज आहे. जेव्हा ओरिजिनल साईजमध्ये असेल तेव्हा आपण काय करू शकतो, इथं राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आपण करू शकतो. आता हा ऑप्शन लेअरमध्ये पण अवेलेबल आहे, स्मार्ट ऑब्जेक्ट, आणि इथून पण करू शकतो आपण. इथून आणि दोन्ही सेमच आहे. तर कन्वर्ट केल्यानंतर हा आपल्याला सिम्बॉल दिसेल. थोडंसं तुम्हाला मोठं करून दाखवतो. हे बघा, हा जो कॉर्नरला आहे इथं बॉटमला, तो स्मार्ट ऑब्जेक्टचा सिम्बॉल आहे. आता याची बेनिफिट्स आहेत भरपूर. मॉकअप्स वगैरे करण्यासाठी पण याचा बेनिफिट होऊ शकतो. आता हे तर तुमच्या लक्षात आलं. आता बघा, ह्याला मी परत एकदा स्मॉल करतो, एकदम लहान, आणि एंटर प्रेस करून परत एकदा याला मोठं करतो. तर आपण बघू शकता की क्वालिटीमध्ये काही डिफरन्स इथं आलेलं नाही आहे, म्हणजे क्वालिटी मेंटेन राहिलेली आहे, रिड्यूस झालेली नाही आहे. हा एक बेनिफिट आहे स्मार्ट ऑब्जेक्टचा. अजून काय करू शकतो आपण, तर आता याला मी डिलीट करतो. आता समजा हे बॅकग्राऊंड आहे, यालाच जर मी स्मार्ट ऑब्जेक्ट केलं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, बघू शकता आपण इथं स्मार्ट ऑब्जेक्ट झालेला आहे. याला मी काही पण इफेक्ट दिलं, फॉर एक्झाम्पल समजा मी याला ह्यू सॅच्युरेशन देतो एक्झाम्पल म्हणून, मी फक्त हे करत आहे कलराईज. समजा मला काहीतरी असं ब्लू शेड पाहिजे याच्यावर आणि असं काहीतरी केलं, ओके. तर याचा बेनिफिट बघा की आपण हा जो ॲडजस्टमेंट लेअर आपण घेतला होता किंवा इफेक्ट जो घेतला होता तो सेपरेट स्मार्ट फिल्टरमध्ये क्रिएट झाला. अंडू करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, हे परत एकदा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. आता अंडू करतो परत एकदा. हे न करता आपण बघूया, ह्यू सॅच्युरेशन केलं, तर आपण बघू शकता की या लेअरमध्येच हे अप्लाय झालेलं आहे. तर या लेअरमध्येच अप्लाय झालेलं आहे. जर याला अंडू करायचं असेल किंवा याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल तर आपण करू शकत नाही, कारण आपण हे नॉर्मल लेअरला अप्लाय केलेलं आहे. पण हेच अंडू करतो मी परत एकदा. जर आपण स्मार्ट ऑब्जेक्ट केलं आता, आणि याला जर आपण वापरलं ह्यू सॅच्युरेशन, तर कारण आपण याला स्मार्ट ऑब्जेक्ट केलं होतं म्हणून हे सेपरेट लेअरवर तयार होतं, म्हणजे स्मार्ट फिल्टर तयार होतात. आणि याला आपण ऑन ऑफ करू शकतो, इथून पण करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो. किंवा आपल्याला जर व्हॅल्यूज अपडेट करायचे किंवा चेंज करायचे असतील तर इथे डबल क्लिक करून परत आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो असं. आणि इथून आपण याची ओपॅसिटी वगैरे कमी जास्त करू शकतो. बघू शकता आपण ओपॅसिटी कमी जास्त करू शकतो आपण. आणि अजून एक काय बेनिफिट आहे, तर एकापेक्षा जास्त आपण फिल्टर्स यूज करून त्यांना म्हणजे त्यांच्याशी आपण प्ले करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी अजून काहीतरी घेतो याच्यामध्ये. तर फॉर एक्झाम्पल मी समजा लेवल्स घेतो. आता लेवल्स मी इथं थोडंसं वाढवतो. बघा, लेवल्स वाढलं. आता वाढलेलं आहे. आणि हे पण बघा, दोन्हींचं आपण इथं बघितलेलं आहे. हे लेवल्स मी इथं कमी जास्त केलं आणि ह्यू सॅच्युरेशन आपण करून बघू शकतो. म्हणजे दोन्हींच्या बरोबर आपण प्ले करू शकतो. समजा मला काय, तर ह्यू सॅच्युरेशनची व्हॅल्यू थोडीशी कमी पाहिजे, तर इथून थोडीशी मी इथं व्हॅल्यू कमी करू शकतो अशा प्रकारे. परत मला पाहिजे तर मी परत वाढवू शकतो. तर असे कितीही आपण फिल्टर्स एकाच लेअरवर वापरू शकतो. हा बेनिफिट आहे. म्हणजे एडिट पण करू शकतो व्हॅल्यू, जो की आपण नॉर्मल लेअरला करू शकत नाही, तो आपण स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये करू शकतो.
आता मॉकअपसाठी कसा यूज करायचा ते पण आपण बघूया. याला मी F12 करतो. आता फॉर एक्झाम्पल मी काय करतो, न्यू फाईल घेतो, A4 साईज. याच्यामध्ये मी एक शेप घेतो. आता हा शेप घेतलेला आहे मी. याला कलर थोडासा डार्क देतो म्हणजे लक्षात, आता कलर काही मॅटर नाही करत याच्यामध्ये, तरी पण आपल्याला कळण्यासाठी मी काय करतो, इथे कलर घेतो. आता स्मार्ट ऑब्जेक्ट, याला स्मार्ट ऑब्जेक्ट करूया. राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर याचा काय बेनिफिट होतो, समजा आधी स्मार्ट ऑब्जेक्ट केलं, समजा याला मी Ctrl+T प्रेस करतो किंवा एडिटमध्ये जाऊन तुमच्या लक्षात येईल, ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन मी काय करतो, डिस्टॉर्ट करतो. समजा मी असं काहीतरी डिस्टॉर्ट केलं याला. हे बिझनेस कार्ड किंवा ब्रोशर्स, पॅम्पलेट्स यांचे मॉकअप करण्यासाठी याचा वापर होतो. तर आता ते मी हे बघा हे केलं मी. आता याच्यामध्ये जर मी डबल क्लिक केलं तर आपल्याला नॉर्मलच दिसेल आणि जी इमेज असेल ती याच्यामध्ये मी ड्रॅग करतो. याला झूम आउट करून याला फिट करतो. थोडंसं तिरकं झालेलं आहे ते, फिट होईल असं करा. थोडंसं बाहेर घेतो कारण जरासं तिरकं झालेलं आहे ते, म्हणजे बरोबर त्याला कवर करेल ते. आता हे याच्यामध्ये स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये आपण कसं केलं, डबल क्लिक करून याला आता सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर काय होतं, हे बघा ते ऑटोमॅटिक जसं आपण शेप बनवला होता तसं ते बनतं. हे बघा याच्यामध्ये हे सरळ जरी असलं तरी त्याच्यामध्ये ते तिरकं दिसतं असं. हे मॉकअप वगैरे. आता हे तर मी एकदम बेसिक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं आहे. बिझनेस कार्ड किंवा पॅम्पलेट्स असतील, ब्रोशर्स असतील तर तुम्हाला दाखवतो. फ्रीपिकवर जर तुम्ही बघितला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मॉकअप्स आहेत ते असेच म्हणजे आपण करू शकतो. हे स्मार्ट ऑब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये, हे सगळे जे असतात हे स्मार्ट ऑब्जेक्ट असतात. म्हणजे आपल्याला फक्त जसं आपण इथं करतो तसं इमेज याच्यामध्ये डबल क्लिक करून आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. क्लोज करतो. डबल क्लिक केलं आणि याच्यामध्ये आपण जे काही चेंज करू ते याच्यामध्ये तयार होतील. तर असे काही स्मार्ट ऑब्जेक्टचे यूज आहेत. फक्त बेसिक मी सांगितलेलं आहे तुम्हाला. फक्त लक्षात ठेवा, जे आधी सांगितलं की पिक्सेलेट होत नाही, क्वालिटी मेंटेन राहते. आणि काही अशा प्रकारे पण आपण, आणि जे आपले ॲडजस्टमेंट लेयर्स आहेत ते मल्टिपल आपण जे इफेक्ट्स आहेत ते एकाच लेअरमध्ये अप्लाय करू शकतो. ते ऑटोमॅटिकली स्मार्ट फिल्टर्स बनतात त्याच्यामध्ये. असा याचा आपण स्मार्ट ऑब्जेक्टचा यूज करू शकतो. तर नक्कीच हे वापरून बघा आणि कसं तुम्हाला इफेक्ट वाटला ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.